दिल्ली बॉर्डरवरती गेल्या अनेक दिवसापासून शेतकऱ्यांचं आंदोलन चालू आहे। या आंदोलनामध्ये पोलीस प्रशासनाने केलेल्या हल्ल्यात शेतकरीही शहीद झालेत। दिल्ली येथे किमान आधारभूत किंमत मिळावी यासाठी एकवटलेल्या शेतकऱ्यांवर केंद्र सरकारने पोलीस बळाचा वापर करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला। याच्या निषेधार्थ आज इंडिया आघाडीच्या वतीने कोल्हापुरातील ऐतिहासिक बिंदू चौकात केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली। यावेळी इंडिया आघाडीचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते। भाजप सरकारच्या विरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। जब मोदी डरता है पुलिस को आगे करता है, जब मोदी डरता है पुलिस को आगे करता है। यावेळी बोलताना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे म्हणाले, देशात शेतकऱ्यांचं आंदोलन दिल्लीमध्ये सुरू आहे। यामध्ये एक शेतकरी गोळीबारामध्ये शहीद झालाय। त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी या सरकारचा निषेध करण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी जमलेलो आहोत। या देशामध्ये स्वातंत्र्यानंतर भारतीय जनता पक्ष आणि नरेंद्र मोदी हे हुकुमशाही अनुपाहतात। शेतकरी हा या देशाचा प्रमुख भाग आहे आणि शेतकऱ्यांच्यावर अन्याय करत असताना त्यांच्या मागण्यासाठी लोकशाही मार्गाने जर दिल्लीत एकत्र येत असतील तर त्यांच्यावर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडणं, गोळीबार करणं, हवेत गोळीबार करणं हा जो प्रकार आहे हा देशाला हुकुमशाहीकडे घेऊन जाणारा प्रकार आहे। आम्ही सर्व इंडिया आघाडीच्या वतीनं नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाचा या ठिकाणी निषेध व्यक्त करत आहोत। मोदी सरकार देशातील शेतकऱ्यांवर अन्याय करत असून दडपशाही मार्गाचा अवलंब करत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आलाय। यावेळी बोलताना तौफिक मुल्लानी म्हणाले, शेतकऱ्यांच्यावर FRP देऊन त्या काँग्रेस पक्षाच्या काळामध्ये शेतकऱ्यांची दिशाभूल करणाऱ्या मोदी सरकारनं गेल्या काही वर्षांमध्ये ज्या शेतकऱ्यांच्यावर अन्यायकारी भूमिका घेतल्या आणि नुकत्याच दिल्ली येथे चालू असलेल्या स्वतःच्या हक्कासाठी लढणाऱ्या शेतकऱ्यांच्यावर हुकुमशाहीप्रमाणे वागणाऱ्या या भाजप सरकारचा तीव्र निषेध करण्यासाठी आज इंडिया आघाडीच्या वतीने या बिंदू चौकामध्ये आम्ही निदर्शने केली। या हुकुमशाह भाजप सरकारचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो। शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घालून शेतकऱ्यांच्या खुनाचा प्रयत्न करण्याचा सुद्धा प्रयत्न मोदी सरकारने केला आहे आणि संविधानिक रूपाने जे शेतकरी आपल्या हक्कासाठी दिल्ली येथे आंदोलन करत आहेत अशा शेतकऱ्यांच्यावर हुकुमशाहीप्रमाणे त्यांना भारतातील नागरिकाचे हक्क, संविधान जे काही असतील ते त्यांना कुठल्याही प्रकारची मूलभूत हक्कावर गदा आणून हे हुकुमशाह सरकार आपल्या विरुद्ध उठणाऱ्या प्रत्येक आवाज चिरडण्याचा प्रयत्न करत आहे। हे कदापिही खपून घेतलं जाणार नाही। या देशातील संविधान, या देशाची घटना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटना ही जिवंत राहिली पाहिजे। देशाचं संविधान जिवंत राहिलं पाहिजे। यासाठी आम्ही इंडिया आघाडीच्या वतीनं सदैव यापुढेही आम्ही अशाच प्रकारे आंदोलन करत राहू। आज या ठिकाणी काँग्रेस, शिवसेना, आम आदमी पार्टी, राष्ट्रवादी व सर्व इंडिया आघाडीच्या घटक पक्षाकडून बिंदू चौकामध्ये या ठिकाणी आम्ही भाजपच्या या अन्यायी प्रवृत्तीचा जाहीर निषेध करत आहे। यावेळी आपचे प्रदेश संघटक सचिव संदीप देसाई, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख सुनील मोदी, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष उदय पवार यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। न्यूज मराठी 24 साठी कॅमेरामन प्रेम चौगलेसह असित बनगे, कोल्हापूर।